स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये। आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे मजेदार गोष्ट। चला तर ऐकूया मग। गोष्टीचे नाव आहे लांडगा आणि करकोचा यांची कथा। एकदा एक लांडगा एक प्राणी खात होता आणि घाईघाईने खात असताना त्याच्या घशात एक हाड अडकले। खूप प्रयत्न करूनही ते हाड घशातून बाहेर पडत नव्हते। आता तो एका बिकट परिस्थितीत अडकला होता। मग त्याला एक करकोचा दिसला। त्याची लांब चोच दिसली। त्याला पाहून त्याच्या मनात विचार आला की करकोचा त्याला मदत करू शकेल आणि तो करकोचाकडे मदतीसाठी गेला। त्याने करकोचाला त्याची मदत करण्यास सांगितले। त्या बदल्यात तो त्याला त्याचे बक्षीस देईल असे कबूलही केले। लांडग्याच्या तोंडात आपली चोच घातल्याने त्याची इजा तर होणार नाही ना, अशी भीती सुरुवातीला करकोचाला वाटत होती। पण त्याला बक्षीस मिळवण्याच्या लोभापायी तो हो म्हणाला। करकोचाने काही वेळातच लांडग्याच्या घशात अडकलेले हाड बाहेर काढले। हाड बाहेर येताच लांडगा तिथून चालायला लागला। तेव्हा सारस म्हणाला, माझे बक्षीस? तर लांडगा म्हणाला, मी तुझे डोके न चावता माझ्या तोंडातून तुझे तोंड बाहेर काढू दिले इतके पुरेसे नाही का? ते तुझे बक्षीस आहे। नैतिक शिकवण। स्वाभिमान नसलेल्या व्यक्तीला मदत केल्याबद्दल कोणत्याही प्रतिफळाची अपेक्षा करू नका। स्वार्थी लोकांसोबत राहून तुम्हाला त्यांच्याकडून कोणतीही मदत मिळणार नाही। माझ्या आवाजात म्हणजे सोनमच्या आवाजात। जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर या पॉडकास्टला फॉलो करून रेट करायला सुद्धा विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन गोष्टीमध्ये। धन्यवाद।